मुद्दा हा आहे की कुलदीप शेंडे कुठे आहेत किंवा सुनील पाटील कुठे नाही, विकास कुठल्या दिशेने धावतोय तर विकास हा कुलदीप शेंडेच्या दिशेने धावणार आहे आणि म्हणून त्याच्या बाजूने काम करणार. अगदी खरं आहे. म्हणजे बाई का ह्या अशी सिनियर असलं का अशी उत्तर सगळी अगदी जपून सगळी उत्तरं मिळतात. म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे. पण साहेब, मोहन अवसरमान आम्हाला पालिकेत दिसतील का? तुमचं वय झाले म्हणून तुम्ही थांबलात की पक्षाने तुम्हाला नाकारलं तिकीट? काय तुम्ही थांबलात का? नाही साहेब, काय वेळेला कसं असतं की समाज संबंध. साहेब थोडासा थांबून तुम्हाला परत त्याला जोडून प्रश्न विचारतो. तुमचे सहकारी बेबी सॅम्युअल मागच्या वेळेस नगरपालिकेत होते, ते सुद्धा थांबलेत. तुमचे आणखी एक सहकारी दत्तात्रय मसुरकर तुमच्याबरोबर नव्हते, आता दत्तात्रय मसुरकर उमेदवार आहेत आणि तुम्ही दोघंही निवडणूक लढवत नाही आहात. तुम्ही थांबला आहात की वेगळ्या पद्धतीने पालिकेत जाणार आहात? 3 तारखेला शिवसेना गुळाल उधळणार. 3 तारखेला गुलाब उधळणार, यात कुठेही शंका नाही. साहेब जागा किती येतील? काय? जागा खाली किती येतील? म्हणजे आम्हाला एक आकडा कळू द्या. चला आकडा तर कळू द्या. साहेब, शिवसेना 22 सीट लढते, 1 RPI दिली आणि 8 BJPला दिली. साहेब असं आहे की कुठल्याही शहराचा विकास होत असताना कोणीतरी गॉडफादर लागतो. आपण जर आतापर्यंत जर विचार केला, अलिबागचा विकास झाला कोणतरी गॉडफादर होता, पनवेलचा विकास झाला कोणतरी गॉडफादर होता, कर्जतचा अलीकडच्या काळात आपण काही पाहिलं तर विकास झाला, खोपोलीला आपल्याला गॉडफादर नव्हता. आणि माझं म्हणणं आहे की आमदार साहेबाच्या माध्यमातून तो मिळाला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना त्याचा फायदा घेण्यासाठी पब्लिक आपल्यापेक्षाही हुशार आहे, त्यांना कोणाला द्यायचे निश्चित द्यावे देतील. परंतु आज मी हे सांगतो की आम्ही 1 नंबरला राहू. साहेब, विधानसभेला आमदारांना खोपरेकरांनी भरभरून मतं दिली. कधी नव्हे तो इतका चांगला लीड दिला. म्हणजे जवळजवळ कर्जतवरून आमदार जेव्हा इथं आले अगदी तो लीड सुद्धा होऊनचा होता. परंतु खोपरीत आल्यानंतर आमदारांच्या चेहऱ्यावर स्माईल केली आणि आमदारांचा विजय झाला. पण 1 वर्षभरात बऱ्याचशा काही गोष्टी घडल्यात. आता निवडणुकीत तरी इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात. राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीला बसायला जागा नव्हती, अशा प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आता तिथले कार्यकर्ते उभे राहिलेत. हा मागचा मताधिक्य कायम राहील, वाढेल, कमी होईल काय? पण साहेब, ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत, कार्यकर्ता लढला पाहिजे. त्यात युती झाली शिवसेना भाजप. अनेकांची भाजपची देखील इच्छा नव्हती शिवसेना शिंदे गटासोबत यायचं, त्यांनी पत्र दिलं होतं. शेवटपर्यंत इच्छा नव्हती, त्यांची नाराजीवर सगळं नाराजी नाट्य झालं. काय इतका अट्टास केला कुलदीप शेंडेसाठी? हा अट्टास सुरू झाला. साहेब, आपला प्रचार प्रमुख ऐनवेळी सोडून गेला. कार्यकर्ते ज्यांना तिकिटं मिळले नाहीत ते तर गेलेच, पण प्रचार प्रमुख शिवसेना सोडून जातो ही पहिल्यांदा घटना घडली आज. हे इतकं काय म्हणजे नाराजी अजूनही आहे शिवसेनेत. वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. तुम्ही तर त्या अगदी किचन कॅबिनेट म्हटले आहात, तुम्ही जवळून बघताय. हे सत्य आहे काय? असं काही नाही आहे, सगळं ठीकठाक आहे सगळं. आता माझा प्रश्न आहे, आणि सुनील पाटील उमेदवार रेडी असताना तुम्ही आहेत काय केला कुलदीपला? हा अनेकांना प्रश्न पडलाय. तुमचेच एकेकाळचे सहकारी दत्तात्रय मसुरकर आज निवडणुकीत लढत आहेत. इतका उंचीचा माणूस, इतक्या सगळा नेटवर्क असणारा, म्हणजे राज्यामध्ये अनेक नेत्यांशी संबंध असणारा इतका मोठा माणूस, एकेकाळचा अगदी सगळ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा महासंघाचा अध्यक्ष, खोपोलीचा नगराध्यक्ष आणि अगदी नगरसेवकपदासाठी लढतात. काय वाटतं? हा देश तरुणांचा आहे. फक्त म्हणायचं हा देश तरुणांचा आहे, कशाला तुम्ही जागा अडवता? हे माझं म्हणणं नाही आहे. त्या वार्डात जेव्हा फिरतो ना आम्ही तेव्हा लक्ष येतं काय चाललंय. टीका म्हणून नाही, पण हे वास्तव नाही. तुम्ही कसं थांबलाय? कुठेतरी थांबलं पाहिजे ना. गेल्या महिन्याभरात त्यांची माझी भेट झाली नाही, पण माझं म्हणणं आहे की विकास हा कुलदीप शेंडेकडे आहे. आपल्यासोबत आहेत आज मोहन अवसरमान. आज मोहन अवसरमान हे शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांच्यावर शिवसेनेच्या उमेदवार कुलदीप शेंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवसेनेवर पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की त्यांचा प्रचार प्रमुख ऐनवेळी सोडून गेला. आता ह्या माणसाकडे ती जबाबदारी आलेली आहे. अतिशय ज्येष्ठ, राजकारण पळून फिरायला आणि तितका शांत माणूस, कधीही ॲग्रेसिव्ह होणं. त्यांच्या उमेदीच्या काळात तो माणूस ॲग्रेसिव्ह झाला असेल, परंतु मोहन अवसरमान गेली आम्ही जो बघतोय अतिशय शांत शांत शांत. अवसरमान साहेब, मी म्हणत तुमचं वय झालं, परंतु आत्ता ह्या सगळ्या कुलदीप शेंडे, सुनील पाटील, आत्ताची निवडणूक तुम्ही कशा प्रकारे बघताय? ठीक आहे, तुम्ही आज शिवसेनेमध्ये आहात, परंतु तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या, इतक्या सगळ्या राजकारण खोपरीचं बघितलं, आज काय वाटतंय?
नमस्कार. आपण या ठिकाणी वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. खोपोली नगर परिषद इलेक्शनची सुरुवात झालेली आहे आणि आपण एक प्रश्न वाटला की ह्या इलेक्शनकडे आपण कशा रीतीने बघताय. साहेब, प्रत्येक इलेक्शन येतं तर प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळे मुद्दे असतात, वेगवेगळे पॉईंट असतात. तसं या वेळेला आहे. गेल्या 9 वर्षापूर्वी झाले होते त्यावेळेला ते मुद्दे वेगळे होते, त्यावेळेला पाठ वेगळा होता आणि आजचं वेगळं आहे. साहेब, यावेळेला 4 वर्षे गॅप पडल्यामुळं, इलेक्शन लेट झाल्यामुळं आणि या 4 वर्षा काळात माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी काम करायला मिळालं. याच्या अगोदर बर्डे असताना आमदाराचा तेवढा सहभाग नव्हता, कामासाठी होता, परंतु आता पूर्ण वेळ त्यांना नगरपालिकेने काम करता आलं. आता हे इलेक्शन होत असताना हे इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर आहे. कुठला उमेदवार कमी किंवा कुठला उमेदवार जास्त नाही, कुठल्या उमेदवाराकडून विकासाचं मग पुढच्या बाबीला काम होतील, लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील. आणि आता गेल्या वेळेला विकासाच्या दृष्टीने माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी काय केलं आहे आणि त्यांच्या पुढच्या भविष्यामध्ये त्यांच्या मनात काय हे असल्यामुळं लोकांचा कल आज महायुतीकडे आहे. साहेब, तुम्ही सुद्धा खोपोलीचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. आपण जर का मागचा सगळा इतिहास पाहिला तर शिवसेनेला आजवर नगराध्यक्षपद मिळवण्यात यश काही आलेलं नाही. अगदी त्यांच्या जागा 2-3 अशा असायच्या. मागच्या काळात म्हणजे मागच्या बॉडीमध्ये जरा त्यांच्या जागा वाढल्या होत्या. यावेळेस तुम्ही थेट नगराध्यक्ष पदावरती दावा करताय, पण राष्ट्रवादी सुद्धा मोठी ताकद या खोपोलीत आहे. राष्ट्रवादीसोबत ठाकरे गट आहे, शेका पक्ष आहे. शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पारंपरिक तशी युती आपण अनेकदा या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहिले. 3 पक्ष एकत्र आहेत, एकीकडे महायुती, एकीकडे 3 पक्ष आहेत. काय वाटतं, कसा निकाल असेल? आपलं म्हणणं बरोबर आहे साहेब. इकडं महाविकास आघाडी आहे, इकडे महायुती आहे, पण हे करत असताना आता जनता हुशार झालेली आहे. जनतेला विकास पाहिजे. जनतेला पक्षापेक्षा महत्त्वाचा विकास करणारा कुठला पक्ष आहे त्याच्याकडे बघत असताना गेल्या आपण 5-6 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून जी कामं झाली की जी आर्थिक दृष्टीने मागच्या वेळेला झाली नव्हती, ती कामं झाली. आणि म्हणून त्यावेळेला लोकांना वाटतं की यावेळेला विकास दृष्टीने आमदार साहेबांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेनेला मतदान करावं. आणि तशा प्रकारची लोकांचा जो कल आहे तर तशा प्रकारचा कल हा कुलदीप शेंडेंकडे आहे. आपण जर पाहिलं तर आपण बरेचसे असा प्रश्न असतील की ते या वेळेत सोडवले गेले. माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण कोरोनामध्ये पाहिलं तर कोरोनामध्ये चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी 80 ते 90 लाखाचं सामान टाकून आपल्या येथील स्थानिक जे काही पेशंट असतील त्यांना जीवदान देण्याचं काम केलं. त्याच्यानंतर आलेल्या संदर्भात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला शिशुविकरणाला त्यांनी पैसे दिले, महाराजांच्या स्मारकाला त्यांनी पैसे दिले. आपण या ठिकाणी सर्वांची मागणी होती की त्या ठिकाणी हॉस्पिटल व्हावं. हॉस्पिटलची इमारत उभा राहिली. शाहू महाराजांची इमारत नादुरुस्त झाली होती, ती आज चांगल्या स्थितीत झालेली आहे. बऱ्याच वर्षांनी शहराच्या दृष्टीने की जी भुयारी गटर योजना होणं गरजेचं होतं, ती भुयारी गटर योजनेला गेली 7-8 वर्षे त्याला सुरुवात होत नव्हती, त्याला गव्हर्नमेंटकडून फंड मिळत नव्हता. तो माननीय आमदार साहेबांच्या हातून मिळाला आणि ती स्टार्ट झाली. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर लोकांना एक विश्वास वाटतोय की माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून माननीय आमदार साहेबांच्या हाताखाली ही जी बॉडी येईल, हे जे येतील ते त्या शहराचा चांगला विकास आणि चेहऱ्यावर बदलतील असा लोकांना विश्वास आहे. आणि म्हणून मला वाटतं यामध्ये महायुती या ठिकाणी यशस्वी होईल. साहेब, तुम्ही विकासाचा मुद्दा मांडताय, परंतु विरोधकांकडून सतत आरोप केला जातो की 2900 कोटी रुपयांचा निधी आमदारांनी या मतदारसंघात आणलाय. खोपोलीत तसा काही विकास दिसत नाही असा आरोप विरोधक करतायत. भुयारी गटर योजनेचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला आहे. भुयारी गटर योजनेचं काम ठप्प आहे, कुठेही ते सुरू आता दिसत नाहीये असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय. काय याच्यावरती आपली भूमिका असेल? साहेब, आरोप हे काम करणाऱ्याच होतात आणि आरोप करणं हे विरोधकाचं काम आहे आणि केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये आपल्याला तो अधिकार आहे. परंतु मला सांगा, हॉस्पिटलचं काम झालं आहे की नाही, शाहू महाराजांचं काम झालं आहे की नाही, बाबासाहेबांचं शिशुविकरणाचं काम झालं आहे की नाही, प्रत्यक्ष झाले, आपण उद्घाटन केले त्याच्यात. महाराजांचं काम चालू आहे की नाही, ज्या काही गोष्टी करतो आणि करणारच आपण बोलतो की आपल्या एक राजकीय प्रथा आहे. त्यामुळे असं जरी बोलत असलं तर विकास झालेला आहे. आज जरी आपल्याला असं वाटतं की शेवटी विरोधक बोलणार, विरोधकाचं कामच ते, परंतु आज आपल्याकडे इथं जे फंड आला आहे की जे आपल्याकडे जे काम चालू आहे
ते आपण या ठिकाणी एक बाजू पाहिली पाहिजे. आणि एक बाजू पाहिल्यानंतर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईल की या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाचे काम या ठिकाणी चालू आहे. साहेब, विधानसभेला आमदारांना खोपरेकरांनी भरभरून मतं दिली. कधी नव्हे तो इतका चांगला लीड दिला. म्हणजे जवळजवळ कर्जतवरून आमदार जेव्हा इथं आले अगदी तो लीड सुद्धा होऊनचा होता, परंतु खोपरीत आल्यानंतर आमदारांच्या चेहऱ्यावर स्माईल केली आणि आमदारांचा विजय झाला. पण 1 वर्षभरात बऱ्याचशा काही गोष्टी घडल्यात. आता निवडणुकीत तरी इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात. राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीला बसायला जागा नव्हती. अशा प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आता तिथले कार्यकर्ते उभे राहिलेत. हा मागचा मताधिक्य कायम राहील, वाढेल, कमी होईल काय? साहेब, एकदा इलेक्शन आलं की प्रत्येकाला वाटतं मी ठिकाणी भाग घेतला पाहिजे, मी उभा राहिला पाहिजे, मी काम करतोय आणि मला ती संधी मिळाली पाहिजे. हा एक आपला प्रत्येकाचा हक्क आहे, लोकशाहीने दिलेला हक्क आहे. त्यामुळे आता कोणाला उभा राहू नये, कोणाला नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की इकडे कामाचे माननीय आमदार साहेबांनी काम केल्यामुळे त्यांना बहुमताने निवडून दिलेलं. गर्दी जास्त महायुतीकडे होती. आता गर्दी असल्यामुळे ज्या ठिकाणी 2 किंवा 3 इच्छुक आहेत त्या ठिकाणी साहेब एकाला तिकीट दिल्यानंतर एक कुठेतरी जाणार, मग त्याला पर्याय कुठे होता, तो तिकडे गेलेला आहे. आणि हा पर्याय केल्यामुळे वस्तुस्थिती आहे, जी दिसते आपल्याला ती वस्तुस्थिती आहे. परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला लोक विकासाच्या दृष्टीने महायुतीकडेच राहतील असे मला ठाम विश्वास आहे. साहेब, आता राहुल गायकवाड असतील, संतोष मालकर असतील, अशी अनेक नावं घेता येतील की जे खरं तर आमदारांचे खंदे समर्थक होते. विवेक पाटील, अशी बरीच नावं आहेत खोपोलीत आता या निवडणुकीच्या काळात. ही सगळी मंडळी बाजूला गेल्यामुळे त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार नाही का? साहेब, सामान्य कार्यकर्ता गेला तरी त्याचे नुकसान होतं हे आपण त्याच्याकडे मान्य करतो. परंतु एक जागा लोकशाहीमध्ये असल्यामुळे आणि 3 लोक असतील तर कोणतरी 2 नाराज होणारच. परंतु त्याची भरपाई कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना परिपूर्ण समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळेला आपली इच्छा दृढ असते किंवा त्याची मनोकामना असते, त्यापर्यंत त्यांनी काम केले. परंतु मला वाटतं ते जरी गेले असते कार्यकर्ते तरी त्याची भर काढण्याचं काम मान्य आमदार जे आपली खालती फळे कार्यकर्ते त्यांच्याकडून भरून काढतील असा मला ठाम विश्वास आहे. पण साहेब, ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत, कार्यकर्ता लढला पाहिजे. त्यात युती झाली शिवसेना भाजप. अनेकांची भाजपची देखील इच्छा नव्हती शिवसेना शिंदे गटासोबत यायचं, त्यांनी पत्र दिलं होतं. शेवटपर्यंत इच्छा नव्हती, त्यांची नाराजीवर सगळं नाराजी नाट्य झालं. काय इतका अट्टास केला कुलदीप शेंडेसाठी? हा अट्टास सुरू झाला नाही, असं कोणाच्या व्यक्तीसाठी म्हणून नाही म्हणता येणार. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, BJP आहे. मित्रपक्षाला सोडू नये, मित्रपक्षाने बरोबर राहावं आणि म्हणून आपल्याला प्रयत्न शेवटपर्यंत केला आहे की BJP बरोबर आपण राहावं. कारण जर एकत्र राहिल्याने निश्चित त्याचा फायदा होईल आणि म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला की BJP आपल्यावर राहिली पाहिजे. आणि BJPची सुद्धा इच्छा होती की आपण आमदार साहेबांसमोर राहावं. विकासाच्या दृष्टीने त्यांना वाटतं की विकास करायचा असेल तर आमदाराच्या समेत राहावं आणि म्हणून ती शेवटला युती झाली. आणि ती युती झाल्यामुळं साहजिकच होते की आपल्यातली जे 4 जागा आहेत त्या 8 जागा आहेत त्या कमी झाल्या. परंतु त्या संख्येने जरी कमी झाल्या असल्या तर परंतु मतदानाच्या दृष्टीने जे काही मतदान आहे BJPचं फिक्स मतदान आहे ते प्लस झाल्यामुळं त्यात कुठेही घाटा होणार नाही. यशस्वी वाटचाल आपली चालू आहे. साहेब, आपला प्रचार प्रमुख ऐनवेळी सोडून गेला. कार्यकर्ते ज्यांना तिकिटं मिळले नाहीत ते तर गेलेच, पण प्रचार प्रमुख शिवसेना सोडून जातो ही पहिल्यांदा घटना घडली असते. हे इतकं काय म्हणजे नाराजी अजूनही आहे शिवसेनेत. वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. तुम्ही तर त्या अगदी किचन कॅबिनेट म्हटले आहात, तुम्ही जवळून बघताय. हे सत्य आहे काय? असं काही नाही आहे, सगळं ठीकठाक आहे सगळं. साहेब, प्रचार प्रमुख म्हणून त्यांना मान सन्मान दिला होता. ते माझे मित्र आहेत, बरेच दिवसाचे सहकारी आहेत. आता त्यांचं इंटरनल काय त्यांना अडचण होती ते तेच सांगू शकतील, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. परंतु कोणाचे काम थांबत नाही, काम चालू आहे. साहेब, एक गंमत आहे जी तुमच्या लक्षात मी सांगितल्यानंतर खरं तर येईल. अमोल पाटील जसं म्हणाले की कार्यकर्ते सोडून गेले, तुमचा प्रचार प्रमुख सोडून गेला. आता कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते गेले असतील. प्रचार प्रमुखाचं तर असं काही नव्हतं, त्याला काही उमेदवारीचा विषय नव्हता. कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर तो प्रचार प्रमुख झाला होता. तो मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवू. परंतु तुमचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीत होते आणि आता राष्ट्रवादीत जे उमेदवार आहेत ते शिवसेनेत होते. तुम्ही म्हस पालट जे आपण म्हणतो आपल्या गावठी भाषेत तसं करून इकडचे उमेदवार तिकडे दिले आणि तिकडचे उमेदवार इकडे दिलाय. काय म्हणजे लोकांना काय लोक वेळी आहेत असं वाटतं का राजकीय नेत्यांना? म्हणजे जर का ते इकडे असते सुनील पाटील तुमच्याकडे ते लढू शकले असते, कुलदीप शेट्टी सुद्धा पलीकडे लढू शकले असते. दोघांनी पक्ष बदललाय. तुम्ही तुमच्या पक्षाच्या जोरात काम करताय, कुलदीप शेट्टी यांच्यासाठी मतं मागताय आणि तिकडे सुनील पाटीलांसाठी ज्या राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात होते इतके दिवस ते राष्ट्रवादीवाले त्यांच्यासाठी मतं मागताय. कसं बघता तुम्ही याकडं?
आता ही राजकीय परिस्थिती फक्त खोपोलीपुरती मर्यादित नाही आहे, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण होतं आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण परिस्थितीवर बोलण्यात पण मी मोठा कार्यकर्ता आणि मी सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु आजची परिस्थिती तशीच आहे. आपण म्हटलं तशीच आहे. परंतु या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं की मी राष्ट्रवादी होतो, पण त्यावेळेला मी काम करत असताना राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रामाणिक काम केलं, पूर्ण 5 वर्ष राष्ट्रवादीवर काम केलं. पण ज्यावेळेला मला असं वाटलं की विकासाच्या दृष्टीने आपण आमदार साहेबावर राहावं आणि मला वाटलं की हा काहीतरी शहराच्या दृष्टीने काही काम करेल आणि म्हणून मी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून काम करायला सुरुवात. साहेब, तुमच्यावरती तुमचा विषय नाही, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा विषय आहे. तुमचा विषय हा जुना झाला, जुना प्रवेश करून खूप दिवस झाले. मी सुनील पाटील आणि कुलदीपक शेंडे यांच्याविषयी म्हणतोय. कुलदीपक शेंडे राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले आणि सुनील पाटील इकडे आले, म्हणजे परस्पर विरोधी क्रॉस झाले ते. आणि तुम्ही सुनील पाटलांसाठी मतं मागायला पाहिजे होती. खरं तर तुम्ही सुनील पाटलांच्या ऐवजी कुलदीपक शेंडे यांच्यासाठी मतं मागताय आणि कुलदीपक शेंडे यांच्यासाठी ज्यांनी मतं मागायची होती ते राष्ट्रवादीवाले सुनील पाटलांसाठी मतं मागतात, असा माझा प्रश्न आहे. आणि सुनील पाटील उमेदवार रेडी असताना तुम्ही आहेत काय केला कुलदीपला, हा अनेकांना प्रश्न पडलाय. तुम्हाला पुरं इतिहास सांगायचं म्हटलं तर गेल्या साधारणतः 20 वर्षापूर्वी आम्ही तिघही उमेदवार होतो. सुनील पाटील, कुलदीप शेंडे आणि मी. त्यावेळेला माझ्या अंदाजाने 8,000च्या आसपास काहीतरी मतं सुनील पाटीलला पडली, 5,000 मतं 5,000 काहीतरी शेंडे साहेबाला पडले आणि त्यावेळेला मला आरपीच्या वतीने 4,200 मतं. एक वेळेचे स्पर्धक होतो. परंतु आपलं खोपोलीचं राजकारण हे तेवढ्या पुत्र असतं, आपण त्याच्यानंतर ठेवत नाही. त्याच्यानंतर बरंचसं काही पाणी गेलं. त्याच्यानंतर सुनीलने आम्ही काम बरोबर केलं. त्यावेळेला कुलदीपही आमच्याबरोबर होता. आम्ही तिघं येऊन एकत्र काम केलं त्यावेळेला काही दिवसांनी. त्याच्यानंतर सुनीलने त्या साईडला तिकडे गेला, तरी आम्ही इकडे कुलदीपने आम्ही काम केलं. मध्यंतरी कुलदीप तिकडे याच्यानं 1-2 वर्षापासून चाललं होतं त्यांचं, पण त्याने तिकडे प्रवेश केला. त्याने इकडे प्रवेश केल्यामुळं सुनीलने तिकडे प्रवेश केला. आता हे सगळे जे आपण बघतोय ते जनता हे सगळं बघते, परंतु त्याच्यात हे सगळं बघत असताना आता जनताने विचार एकच करायला पाहिजे की विकास कुठल्या साईडला आहे. मुद्दा हा आहे की कुलदीप शेंडे कुठे आहेत किंवा सुनील पाटील कुठे नाही, विकास कुठल्या दिशेने धावतोय, तर विकास हा कुलदीप शेंडेच्या दिशेने धावणार आहे आणि म्हणून त्याच्या बाजूने काम करणार. अगदी खरं आहे. म्हणजे बाई का ह्या अशी सिनियर असलं का अशी उत्तरं सगळी अगदी जपून सगळी उत्तरं मिळतात. म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे. पण साहेब, मोहन अवसर मला आम्हाला पालिकेत दिसतील का? तुमचं वय झाले म्हणून तुम्ही थांबलात की पक्षाने तुम्हाला नाकारलं तिकीट? काय तुम्ही थांबलात का? नाही साहेब, काही वेळेला कसं असतं की समाज संबंध. साहेब, थोडासा थांबून तुम्हाला परत त्याला जोडून प्रश्न विचारतो. तुमचे सहकारी बेबी सॅम्युअल मागच्या वेळेस नगरपालिकेत होते, ते सुद्धा थांबलेत. तुमचे आणखी एक सहकारी दत्तात्रय मसुरकर तुमच्याबरोबर नव्हते. आता दत्तात्रय मसुरकर उमेदवार आहेत आणि तुम्ही दोघंही निवडणूक लढवत नाही आहात. तुम्ही थांबला आहात की वेगळ्या पद्धतीने पालिकेत जाणार आहात? नाही, पहिली गोष्ट सांगितल्याप्रमाणे काही वेळेला राजकारणाच्या पलीकडे समाज आणि संबंध हे जपावं लागतात आणि ते जपण्याच्या दृष्टीने मी गेल्या 2-3 वर्षापासूनच आमचे सांगितलं होतं की आमच्या फाळे कुटुंबाचे आमचे चांगले संबंध गेल्या 40-50 वर्षापासूनचे आहेत, किंवा पुढच्या वेळेला जे काही राखीव जागा पडेल त्यावेळेला तुमच्या कुटुंबाने ते इलेक्शन लढायचे. आणि तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी, आता हा अलीकडच्या महिन्याभरातला 2 महिन्याचा विषय नाही, आमच्या सगळ्या गावाला माहिती आहे. आणि त्या पद्धतीने मी सांगितलं की आता जे पडेल ते, लेडीज पडलं तरी त्यांनाच होतं आणि जेंट्स पडलं तरी त्यांना होतं. त्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं, माननीय आमदारांना साहेब सांगितलं की तुम्ही लढायचं. मी सांगितलं साहेब नाही, माझा शब्द गेलेला आहे, त्यांना आपण तिकीट द्यायचं, मी त्याचं काम करणार आहे. त्याप्रमाणे तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. तुमचेच एकेकाळचे सहकारी दत्तात्रय मसुरकर आज निवडणुकीत लढत आहेत. इतका उंचीचा माणूस, इतक्या सगळा नेटवर्क असणारा, म्हणजे राज्यामध्ये अनेक नेत्यांशी संबंध असणारा इतका मोठा माणूस, एकेकाळचा अगदी सगळ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा महासंघाचा अध्यक्ष, खोपोलीचा नगराध्यक्ष आणि अगदी नगरसेवकपदासाठी लढतात. काय वाटतं, हा देश तरुणांचा आहे, फक्त म्हणायचं हा देश तरुणांचा आहे, कशाला तुम्ही जागा अडवता? हे माझं म्हणणं नाही आहे. त्या वार्डात जेव्हा फिरतो ना आम्ही तेव्हा लक्ष येतं काय चाललंय. टीका म्हणून नाही, पण हे वास्तव नाही. तुम्ही कसं थांबलाय? कुठेतरी थांबलं पाहिजे ना. गेल्या महिन्याभरात त्यांची माझी भेट झाली नाही. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो, वेगळ्या पक्षात असलो, तरी आमचे बरेचसे विचार मिळते जुळते आहेत आणि निश्चितपणे त्यांनी त्यांचा विचार केला असेल की कशासाठी लढायचं आहे. परंतु मी ते का लढतात काय याच्यावर बोलणार नाही, कारण ते एक माझ्यापेक्षाही सिनियर आहेत, विचारवंत आहेत. 4 पावसाळे त्यांनी जास्त काढलेले आहेत राजकारणात म्हणून.
म्हणून मी त्यांनी का केलं याच्यावर काही बोलणार नाही, तेच उत्तर देतो. कुलदीप शेंडे यांना जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की माझा पक्ष तर माझ्यासोबत राहणारच आहे, शिवसेना भाजप, पण दृश्य अदृश्य शक्तींचा देखील मला आशीर्वाद आहे. काय चाललं, दृश्य अदृश्य शक्तींचा देखील मला पाठिंबा आहे. हे असं खोपोली असं का खोपोलीचं बाबतीत असं का होतं? साहेब कुठल्या शक्ती अशा अदृश्य आहेत? साहेब ह्या ज्या गोष्टी आहेत अदृश्य शक्ती मांडणं नाही मांडणं हा एक आध्यात्मिक वेगळा विचार आहे. आता त्यांना कुठल्या आध्यात्मिक शक्तीचा पाठिंबा आहे ते मी सांगू शकत नाही, परंतु लोकशाहीचा त्यांना पाठिंबा आहे हे मी त्या ठिकाणी सांगेन आणि विकासातून त्यांना पाठिंबा आहे. बाकी ती अदृश्य शक्ती ह्या कुठल्या शक्ती मी माझ्या विचारात त्या बसत नाही, पण मी अदृश्य शक्ती कुठल्या असेल त्यांना कदाचित मानसिक आतून कुठेतरी प्रोत्साहन असेल की तुम लढो हम तुम्हारे साथ है, आणि त्या दृष्टीनुसार त्यांनी ते बोलत असतील, त्यामुळं त्यांचं त्याप्रमाणे ते वाक्य येत असेल. पण माझं म्हणणं आहे की विकास हा कुलदीप शेंडेंकडे आहे. साहेब तुम्ही सारखं विकास 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 करता, विरोधकांतर विकास दिसत नाही तुम्ही काय केलाय तो वेगळा मुद्दा आहे. परंतु महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. भारतीय जनता पक्ष जसं अमोल पाटील मगाशी म्हणाले, इथल्या स्थानिक नेतृत्वाची ठोस भूमिका होती की शिंदे गटावर आपल्याला जायचं नाही. शेवटपर्यंत ती भूमिका त्यांची कायम होती. काय इतकं सगळं तुमच्यात फाटलं होतं, काय दरी निर्माण झाली होती ते आम्हाला काय माहीत नाही, परंतु त्यांची भूमिका तशी होती. जी मागची निवडणूक झाली, ज्याला तुमच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष झाल्या, त्या निवडणुकीत अखंड शिवसेना होती आणि अखंड असलेली शिवसेना का ती 10, 12, 13 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते, ती तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. आज शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवाराला 8-8.5 मतदान खोपोली शहराने दिलं होतं. अर्थात ते मतदान काय नगरपालिकेत राहील असं मानायला काय म्हणजे मानण्यास काय त्याची काही गरज नाही ते म्हणायला. तसं असं असताना भाजप तुमच्यावर यायला तयार नव्हतं, कारण त्यांची भूमिका अशी होती की आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 2 नंबरला होता आणि आता 7-8 वर्षात पक्ष आमचा वाढलाय. भाजप आज तुमच्या बरोबर आलाय, पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दबाव टाकला, ते बरोबर आले. 8च जागा तुम्ही त्यांना दिल्यात. उरलेल्या सगळ्या जागांवरती शिवसेना पक्ष लढतोय. ज्या आरपीआयचं तुम्ही नाव घेताय त्या आरपीआयला एकही जागा दिलेली नाहीये. आता तुम्ही प्रमोद माडिकच्या मेसेजला दिले असं म्हणाल, पण ती धनुष्यबाण चिन्हावर लढते, म्हणजे आरपीआयची जागा असं आम्ही मानत नाही. मग आरपीआय 5-7 जागा ज्या मागितल्या होत्या त्यापैकी 1-2 जागा तुम्ही पण आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय. तुम्ही चळवळीत आला, आज जरी शिवसेनेत असलात तुम्ही चळवळीत आलेला का असा अन्याय त्या पक्षावर? तो छोटा पक्ष आहे. मग एकीकडे जर का तुम्ही राष्ट्रवादीचा विचार केला, शेका पक्षाला 17 जागा त्यांनी दिल्या, उद्धव ठाकरे गटाला 4-5 जागा दिल्या, म्हणजे सन्मान जो राखायचा असतो तो त्यांनी त्या पद्धतीने मित्र पक्षांचा राखलाय. तुमच्याकडून तसं मात्र सन्मान राखला गेला असं दिसत नाहीये. साहेब आरपीआयच्या बाबतीत बोलायचं असलं तर आरपीआय हा माझा प्रथम विचाराचा पक्ष आहे. मी त्या विचाराशी सहमत आहे. त्या विचारातच मी पूर्ण कालकृत केलेली आहे. त्यामुळं तो विचार करताना जी सीट दिली त्यांना गेली, परंतु आरपीआयला निशाणी फिक्स नसल्यामुळं आणि सीट तर आली पाहिजे या उद्देशाने धनुष्यबाणावरती लढत आहेत. आरपीआयच्या नेते आमच्या नंदर गायकवाड साहेब असतील, वाडी साहेब असतील, यांच्याशी मान्य आमदार साहेबांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांच्या सीट देण्याचं त्या ठिकाणी मान्य झालं आणि त्याच्यानंतर चर्चा झाली आणि BJPनी काही गोष्टी केल्यामुळं त्यांची एखादी सीट मागं पुढं झाली, परंतु जी सीट द्यायची होती तीच सीट दिली गेली. जी आरपीआयच्या माध्यमातून रुपवतींची सीट दिली होती ती सीट दिली, परंतु त्यांच्या निशाण्यावर दिल्यामुळं ती त्यांच्या खात्यात दिसते, परंतु ती आरपीआयची सीट आहे असे दिलेले. आरपीआयला निश्चित भविष्यकाळात मान सन्मान दिला जाईल आणि आरपीआय ही शिंदे गट असेल किंवा महायुतीमध्ये महत्त्वाचा पक्ष आहे आणि विचाराच्या दृष्टीने ठाम आहे, म्हणून ते सगळे आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्याशी आम्ही सर्वच त्या पक्षाच्या विचाराशी संबंधित चांगले आहे. साहेब भाजपला ज्या 8 जागा दिल्यात त्यापैकी बहुसंख्य जागा पडतील अशा जागा दिल्यात अशी चर्चा बाजारात आहे. म्हणजे आम्हाला तशी चर्चा ऐकायला मिळते. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 5 तुमच्याच उमेदवार होत्या सोनिया रुपवते, आज त्यांना तुम्ही भाजपमध्ये पाठवलेत मागच्या, आणि अत्यंत तो मुकेश रुपवते तुमचा कार्यकर्ता, अत्यंत आमदारांवर प्रेम असलेला कार्यकर्ता, ती जागा तुम्ही भाजपला दिली आणि त्यांना भाजपत पाठवलं. म्हणजे तुम्ही महायुतीमध्ये हे बऱ्याच झाले, तुमची माणसं तिकडे गेलीत, तिकडची माणसं इकडे आलेत. बाजारपेठेत राहुल गायकवाड सारखा एक चांगला कार्यकर्ता तुमच्याकडे होता, जो आमदारांचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे अगदी त्याला मागच्या निवडणुकीत डावललं होतं तरी त्याला तो काय आमदार सोडून गेला नव्हता. त्याच्यावर अपक्ष म्हणून लढायची वेळ आली. का हक्काने त्या जागा मागून घेतल्या नाही? अन्य जागा तुम्ही देऊ शकला असतात ना, हक्काने का जागा मागून घेतली नाही ती? आणि अशा पद्धतीने वेगळे जे काही उमेदवार आहेत, म्हणजे आता 5 नंबरला समीर मसुरकर उभे आहेत, कैलास गायकवाडांच्या पत्नी तिथे लढत आहेत,
त्या जागेवरती राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मागच्या वेळेस सुद्धा दोन्ही जागा त्या जिंकल्या होत्या. त्या जागा तुम्ही का घेतल्यात, तुम्ही का लढलात, तुमचे उमेदवार होते. सोनेर रुपये ते धनुष्यबाण लढू शकत होत्या ना. एक जागा भाजप, एक जागा शिंदे गट, असं झालंय बऱ्याच ठिकाणी. त्या जागेवरती काय झालं नाही, अशा पद्धतीने का म्हणजे समीकरणं बदलली गेली, भाजपला का त्या जागा सोडल्या गेल्या? पहिलं मित्रपक्षाचा सन्मान करणं हे महायुतीचं कर्तव्य आहे. त्यानुसार भाजपबरोबर चर्चा होऊन माननीय आमदार साहेबांच्या वरच्या लेवलवर ते चर्चा होऊन त्या जागा सोडलेल्या आहेत. त्या जागा त्यांनी मागितल्या होत्या, त्यांनी सोडल्या. त्याच्यावर सविस्तर मी बोलू शकत नाही, कारण तो भाजपचा विषय होता. भाजपने त्या सीट मागितल्या, माननीय आमदार साहेबांनी त्या दिल्या. तो निर्णय जो होता तो उच्चस्तरीय निर्णय होता. त्या निर्णयाबद्दल मी बोलू शकत नाही. जो निर्णय दिला आहे तो वरिष्ठांनी दिलेला आहे. चला असू द्या साहेब. ह्या शहरात अनेक जाती धर्माची लोक राहतात. दलित, वंचित, कष्टकरी, पीडित, कामगार सगळे आहेत. शिवसेनेला का निवडून द्यावं, कुलदीपक शेंडे यांना का मत द्यावं? तुम्ही देखील ह्या सर्वसामान्यांचं नेतृत्व एकेकाळी केले, आजही करताय. ह्या सगळ्या आपला खालचा असेल वरचा असेल, काय सगळ्या आपण म्हणायला फक्त म्हणतो खालचा वरचा, तसं काय नसतं. ह्या सगळ्या लोकांनी, खोपोलीकरांनी त्यांच्या अनेक इच्छा आकांक्षा आहेत खोपोलीच्या बाबतीत. त्यांनी का खोपोलीला म्हणजे शिवसेनेला वोट करावं, का असं काय, का अपील कराल? साहेब, असं आहे की कुठल्याही शहराचा विकास होत असताना कोणीतरी गॉडफादर लागतो. आपण जर आतापर्यंत विचार केला, अलिबागचा विकास झाला कोणतरी गॉडफादर होता, पनवेलचा विकास झाला कोणतरी गॉडफादर होता, कर्जतचा अलिबागच्या काळात आपण काही पाहिलं तर विकास झाला. खोपोलीला आपल्याला गॉडफादर नव्हता. आणि माझं म्हणणं आहे की आमदार साहेबाच्या माध्यमातून तो मिळाला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांना त्याचा फायदा घेण्यासाठी कुलदीप शेंडेच्या माध्यमातून, कुलदीप शेंडेच्या वडिल्यापासून परिचयापासून तो सर्वांना जमवून घेणारा, सर्वांसमोर सामावून घेणारा आपला जो मुद्दा होता की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक असतात. परंतु खोपोली एक असं शहर आहे की इथं कुठल्याही जाती धर्माला कोणाचाही विरोध नसतो. सर्व एकजुटीने एकत्र राहतात, सर्व सणवार एकत्र करतात, सर्व जयंतीमध्ये आम्ही मिक्स होतो. एखादा देवीचं त्या ठिकाणी 9 दिवसाचा नवरात्राचा कार्यक्रम असेल किंवा गणेश उत्सवाचा कार्यक्रम असेल, आम्ही सर्व खोपोलीकर आपण त्यामध्ये सहभागी असतो. त्यामुळे खोपोलीमध्ये असा कुठलाही भेदभाव नाही आहे. खोपोलीकर सर्व आहेत. खोपोलीकरांना एकच वाटतं की खोपोली शहराची प्रगती व्हावी आणि खोपोली शहराचा विकास व्हावा. आणि त्या दृष्टीने सर्वांना वाटतं की विकासाच्या दृष्टीने आपण वाटचाल करावी, आणि वाटचाल करायची असेल तर कुलदीप शेंडेंना मतदान करावं असं वाटतं. सर, तुम्ही प्रचार प्रमुख आहात. आगामी काळात अशा मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ किंवा उपमुख्यमंत्री अशा कुठल्या सभा होणार आहेत का आपल्याकडे? आपल्याकडे आता त्या माहितीपर्यंत एक सभा होणार आहे, परंतु अजून नेमके कोण नेते येत आहेत त्याचा निश्चित 2 दिवसात होईल. परंतु एक सभा होणार आहे एवढं निश्चित आहे. साहेब, मगाशी गॉडफादरचा उल्लेख तुम्ही केला. खोपोली हे कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठं शहर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून खोपोली नगरपालिकेकडे पाहिलं जातं. पनवेल महापालिका झाल्यानंतर खोपोलीच आता आपल्या जिल्ह्यातील मोठी नगरपालिका आहे. असं असताना कर्जतचे गॉडफादर हवेत कशाला? म्हणजे विद्यमान आमदार कर्जतचे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे कर्जतचे, शिवसेनेचे नेते ठाकरे गटाचे नितीन सावंत कर्जतचे. तुम्ही सक्षम नाही आहेत का खोपोलीकर? म्हणजे आता जर का आपण विचार केला, मसुरकर साहेब जसं अमोल पाटील मगाशी म्हणाले, राज्याचे नेते, देशाचे अगदी त्या नगर परिषद महासंघाचे अध्यक्ष होते, पवार साहेबांच्या म्हणजे शरद पवार साहेबांच्या जवळचा खूप मोठा उंचीचा माणूस, अशी अनेक नावं आपल्या खोपोलीत घेता येतील. BL पाटील सुर्गे आपल्या खालापूरचेच होते, खोपोलीच होते. खोपोलीतून असं सक्षम नेतृत्व का तयार झालं नाही? आणि त्यामुळेच आपल्याला कर्जतच्या गॉडफादरवरती अवलंबून राहावं लागतंय का? साहेब, मी कर्जत आणि खालापूर अशा वादात बोलणार नाही, कारण कर्जत खालापूर हा एक मतदारसंघ आहे. आणि एक मतदारसंघ असल्यामुळे इथून आलेल्या माणसाचं काम आहे की तिथं काम करणं, आणि त्यापर्यंत एक काम चालू आहे. आता कर्जतचं काय खालापूरचा हा वाद न करता एक मतदारसंघाचा एक आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेत. तर आपण वाटलं की आपल्या शहरातून सुद्धा एखादं नेतृत्व उभं राहावं. पण नेतृत्व उभं राहतं, नेतृत्व गुण असायला पाहिजे. आपल्याकडे सगळे गुण आहेत, पण तो तिथपर्यंत पोहोचला नाही. आता पोहोचवण्याचा सर्वांची प्रयत्न चालू आहे. मला वाटतं भविष्यकाळात निश्चितपणे खोपोलीला त्या प्रकारे तसं होईल आणि भविष्यात खोपोलीचं नेतृत्व तयार होईल असं वाटतं. त्यामुळं आता भविष्यात जर आपण पाहिलं तर आताचं जे आमदारांचे मतदारसंघ आहेत त्यासुद्धा भविष्यात बदलतील, आणि तो बदल होईल, तो लोकशाहीचा बदल आहे. परंतु आज कर्जत किंवा खालापूरचा काय ह्या वादावर मी बोलणार नाही. शेवटी त्या या मतदारसंघातले आणि त्यांची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावात शहरात ते काम करतात. 3 तारखेला शिवसेना गुळाल उधळणार. 3 तारखेला गुलाल उधळणार, यात कुठेही शंका नाही. साहेब, जागा किती येतील? काय? जागा खाली किती येतील? म्हणजे आम्हाला एक आकडा कळू द्या. चला आकडा तर कळू द्या. साहेब, शिवसेना 22 सीट लढते,
एक RPIला दिली आणि 8 BJPला दिली. आमचा आज प्रयत्न आहे की 31 सीट निवडून आणायची. आमचा कुठला उमेदवार असा आहे की तो कमजोर आहे? कुठलाही उमेदवार आमचा कमजोर नाही. सक्षम उमेदवार दिलेले आहेत, अभ्यास उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही उमेदवाराने आमचे 31चे 31 100% यश कुठल्या निवडणुकीत मिळत नाही. एक अंदाज तर असेल ना, 100% तर यश कुणालाच मिळत नाही. तुम्ही किती दावा केला तरी खोपोलीकडे 100% यश तुमच्या पाड्यात पाडणार निश्चितपणे नाही. कारण कसं असतं, स्थानिक लेवलला म्हणून अवसर पण नाही येत. मग अमुक माणसाला का मतं द्या असा विचार निश्चितपणे केला जाईल. त्यामुळं एक आकडा अंदाज सांगे काय होऊ शकतो. साहेब तो निश्चितपणे विचार करते. पब्लिक आपल्यापेक्षाही हुशार आहे. त्यांना कोणाला द्यायचं निश्चित द्यावे देतील. परंतु आज मी हे सांगतो की आम्ही 1 नंबरला राहू. बघा सिनियर, मी मागाशी सुरुवातीला म्हटलं होतं की अभ्यासू, ज्येष्ठ आणि शांत, संयम, डोक्यावर बर्फ असलं ना की ह्या सगळ्या अशा प्रतिक्रिया असतात. माझं खोपोलीकरांना आव्हान आहे की एकदा मोहन अवसर म्हणला, गेली काही वर्ष तुम्ही ऐकलं नसेल मधल्या सगळ्या काळात, ही सविस्तर मुलाखत आहे. शांतपणे ऐका. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला त्यांना काय म्हणायचं असेल तर अगदी कमेंट करा. त्यांनी गॉडफादरपासून शहराचा विकास, कुलदीप शेंडेंना शुभेच्छा, अगदी आकडे सगळे, कल्याण डोंबिवली आकडा नाही आहे पण तिने आकडा सगळं सांगितलेला आहे की आम्ही 31च्या 31 जागांवर जिंकणार आहोत. तुम्हाला शुभेच्छा आहेत, काही अडचण नाही आणि बेस्ट ऑफ लक साहेब. थँक्यू.